नमस्ते, राम राम, जय अंबे, जय श्री महाकाल. तर तुम्ही काल माझे व्हिडिओ बघितले आणि तुम्ही शॉक झाले असेल तर मी असं थंबनेल का टाकला की जेणेकरून तुम्ही हे उपाय जाणून बुजून बघावा आणि जाणून बुजून ऐकावा. जर साध्या पद्धतीत जर तुम्हाला सांगितलं असतं तर ती व्हिडिओ व्हायरल झाली नसती आणि ते तुम्ही ऐकलं पण नसतं. त्यामुळे मी असं थोडासा स्टंट देऊन तुम्हाला ऐकवलं, म्हणजे ही शाळा करून तुम्हाला सर्व मुद्दा समजावून सांगितला. तर त्याचप्रमाणे आजच्या डेली ब्लॉग मध्ये आणि मनोज बागुल 143 या युट्यूब मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि तुम्ही माझे व्हिडिओ आवर्जून बघता आहात, शेअर करता आहात, लाईक करता आहात, कमेंट करता आहात, छानपूर्वक मनपूर्वक तुम्ही माझे व्हिडिओ बघता आहात. तर त्यामुळे तुमचं खरंच खरंच खूप खूप धन्यवाद. तर आता मी आजचा डेली ब्लॉग मध्ये आज मी चाललो आहे आई साहेब. जमील बघितला असेल, तमनील बघून तुम्हाला कळालं असेल मी कोणाच्या घरी चाललोय. तर नाशिक जिल्ह्यामध्ये आई साहेब, शिवलक्ष्मी आई साहेबांचं म्हणजेच माझी आत्तू, तिचं घर कुठे आहे, कसं आहे आणि काय काय आहे त्या घरामध्ये ते बघायला विसरू नका. तर आता लिफ्टनेवरती येऊन मी आता आत्तूच्या घरापाशी पोहोचलो आहे. आत्तूच्या घरापाशी खूप छान अशी छान नेम प्लेट आहे आणि दरवाजा क्लिक केला आणि अक्षू दिदीने दरवाजा उघडला. आता बघूयात आपण घरामध्ये. वाव, स्टार्टिंगलाच मिरर आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मिरर बघितली की मी डायरेक्ट हँगच होऊन जातो. मला मिररमध्ये खूप असं आवडतं चेहरा बिरा बघायला, केस विसे सेट केले. आणि आता बघूयात घरी दिदी त्यावर आवडतं दिदीची. आणि स्टार्टिंगलाच बघतो तर काय, माझ्या दोन दोन आजी आणि माझी आत्तू म्हणजेच शिवलक्ष्मी आत्तू आणि लक्ष्मी नानी. आणि दिदी म्हणते साडी पटकन नेसून दादा. हाय केलं दिदी. दिदी शॉकच आहे पूर्ण. आणि हे आमच्या आत्तूचं सिंहासन, हा टी व्ही, तलवार तर बघा, बापरे किचन. आणि आत्तू राहत नाही पण किचन तरी असतं आत्तूच्या घरात. आत्तू कधी कधीच असते. तर आत्तूच्या घरामध्ये 3 बेडरूम आहे. हा एक बेडरूम आहे छानवाला आणि सेकंड बेडरूम आहे त्यालाच लागून. तर हे बेडरूम म्हणजे काय, कोणी पाहुणे रावळे आले किंवा शिष्य त्यांचे शिष्य छिले नाती कोणी आलं तर त्यांच्यासाठी हे घर केलेलं आहे आणि पाहुण्यांसाठी केलेलं आहे. मिरर बघितलं तुम्हाला माहितीच आहे, मी तर पहिले मिररमध्ये पोज द्यायला उभाच राहतो. आता किचनमध्ये जाऊयात आपण. आणि मला लागली ती भूक म्हणून बघूयात किचनमध्ये काय वरती, कारण की मागच्या वेळेस आईस्क्रीम होती, यावेळेस काही नाही. आत्तू गावाला असल्या कारणाने. आणि हा आत्तूचा पर्सनल बेडरूम आहे. आणि हे सर्व शिष्यांसाठीच गेलेलं नाशिकमधलं घर आहे. इतकं सुंदर घर आहे ना. आणि देवारा तर मला इतकं आवडतो ना, तुम्ही नंतर बघू शकता. सर्व घर तुम्हाला दाखवलं आहे, देवारा पण दाखवला आहे. आणि आता मी चाललोय कामाला. आपल्या लाडक्या आईसाहेब डॉक्टर महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब यांच्या घरातली जगदंबा रेणुका देवीचा जग नटून थटून सज्ज झालेला आहे. आणि ही आहे आमची दिदी, ही आहे आमची अक्षता दिदी.
म्हणजेच माझी दिदी आहे, म्हणजे मी ज्या स्वरा आईचा लेक आहे तशी ही पण लेक आहे स्वरा आईची. तर त्याचप्रमाणे ही आहे महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आत्तूंची श्री 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 पीठाधीश्वर किन्नर आखाडा. तर दिदी तू काय बोलू शकते? जय श्री महाकाल, नमो नारायण. माझा भाऊ मनोज त्याने आज आमच्या घरची देवी यल्लम्मा नटवलेली आहे. त्याच्यासारखा कलाकार पूर्ण महाराष्ट्रात कुठं होणार नाही. जेव्हा तो देवीची सेवा करते तेव्हा ती देवी तशी बोलू लागते त्याच्यासोबत. हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. धन्यवाद दिदी, खूप खूप धन्यवाद ताई साहेब. तुमचं असंच शुभ आशीर्वाद आणि शुभ असे प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि असंच माझ्या संग तुमचे आशीर्वाद राहू द्या. तर नमस्कार, तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे अमावस्या, पौर्णिमा व शुभतिथी कुठली असली की मला ह्या दोन ठिकाणी जावंच लागतं. आणि या दोन ठिकाणी माझ्या हातून पूजा होणं हे तर माझं परम भाग्य आहे आणि त्या भगवतीची इच्छा आहे. तर डॉक्टर महामंडलेश्वर शिवलक्ष्मी आईसाहेब आणि डॉक्टर महामंडलेश्वर राखी आई मोरे यांच्याकडे दोन ठिकाणी मी जातो. पौर्णिमा अमावस्या असली की मी जातोच. तर डेली व्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की माझा दिनचर्या ही भगवतीपासून सुरू होते आणि भगवतीपर्यंत शेवट होते आणि भगवतीच्या मध्येच माझा पूर्ण दिवस जात असतो. तर आनंद पण घेतो मी आणि छान मस्त मस्ती मजाक पण करतो, छान मस्त गाणे पण गातो, भगवतीची सेवा पण करतो. हे माझी दिनचर्या आहे. तिची जगदंबेचे स्वरूप माझ्या हातून भगवती नटून घेते, हे माझं परम भाग्यच आहे आणि माझ्या गतजन्मीचे पुण्यकर्म आहेत म्हणून ही भगवती माझ्या हातून शृंगार करून घेते. तर आजच्या डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे की मी कोणाच्या घरी आलो आहे, काय आलो आहे, ते तुम्हाला समजलंच असेल. आणि शिवलक्ष्मी आईसाहेबांचं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच एक मोठं असं घर आहे आणि आईसाहेबांचा स्वभाव तर खूपच छान आहे, खूप गोड आहे. ती माझी आत्तू आहे आणि आत्तूचं हे घर आहे. आत्तूचं एक ठाण्यात पण घर आहे. त्यावेळेस मी स्टेटस स्टोरीला टाकलं होतं, मी काही ब्लॉग बनवलं नव्हतं. ज्यावेळेस आत्याच्या ठाण्याच्या घराला जाईल त्यावेळेस नक्की तुम्हाला तिथला पण ब्लॉग दाखवेल. तर आत्तूची 3 ठिकाणी घरं आहेत, म्हणजे 4-5 ठिकाणी घरं आहेत. तर येवल्याला आहे, मनमाडला आहे आणि नाशिकला आहे, मुंबईला म्हणजे ठाण्यामध्ये आहे आणि अजून नवीन एक घर आहे दिल्लीला. तिकडं पण जाण्याचं योग आला तर तिथून नक्की तिकडचं पण घर दाखवेल. आत्याचं घर एकदम पॉश आणि फाईन आणि छान स्वच्छ असतं. नित्याच्या पण उपासना असतात. आत्या जरी घरी नसली पण आत्यांचे जे शिष्य आहेत ते खूप छान आहेत आणि ते या भगवतीची उपासना करत असतात. आता बघा ना, आपल्या अक्षता तिचा जे अक्षता पीठाधीश्वर आहे ती अक्षताताई आहे, तर तिच्या घरचं सुद्धा ती आवरून माझ्यासोबत इथं पूजा करायला आली आहे आणि तिचं पण इथं पण ती पूजा करते आणि घरी पण पूजा करते. असे शिष्य भेटायला तर खरंच नशीबच लागतं. जसं मी माझ्या गुरूंना भेटलोय तसं आत्तूला पण छान छान असे शिष्य भेटले आहेत. पण आमचं भविष्यात आमचं काय होईल हे तर मी सांगू नाही शकत. तर छान अशी पूजा झालेली भगवतीची, ही भगवतीची कृपा आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, नवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि आजचा ब्लॉग इथंच संपलेला आहे. जय अंबे, जय श्री महाकाल.